गोंदिया शहरातील गांधी प्रतिमासमोर नोंदवला महायुती सरकारच्या विविध धोरणांचा निषेध. उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आलं निवेदन. गोंदिया शहरातील गांधी प्रतिमासमोर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज राज्याच्या महायुती सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करत धरणे आंदोलन करण्यात आलं. महायुती सरकारने राज्यात अराजकता माजवली असा आरोप करत शेतकऱ्यांच्या व बेरोजगार तरुणांच्या मुद्द्यांना घेऊन सरकारवर निशाणा साधण्यात आला. गोंदिया भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी बोनसची घोषणा करून अद्यापही बोनस दिलेला नाही, तसेच अनेक बेरोजगार तरुणांची फसवणूक केली असा आरोप करत सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे. महाराष्ट्राच्या सरकारनं आणि भारतीय जनता पार्टीचे जे आज मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं निवडणुकीच्या मध्ये की शेतकऱ्यांना बोनस डीबीटी आम्ही 25,000 रुपये देऊ, परंतु त्यांनी 25,000ही दिले नाही. नंतर म्हणाले आम्ही 20,000 देऊ, तेही दिले नाही. आज मार्च महिन्यात समाप्तीच्या लाईनला आलेला अजूनही शेतकऱ्यांना त्यांनी खरीपावर बोनस दिलेला नाही. तो एक विषय आहे. दुसरा विषय आहे की या जिल्ह्यामध्ये बेरोजगार तरुणांना कॉन्ट्रॅक्ट बेसवर जे घेत आहेत त्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर मुलं जे काही आहेत ते पुण्याकडचे बाहेरचे येतात, पण जिल्ह्याच्या मुलांनाही कॉन्ट्रॅक्टवर घेत नाही आणि म्हणून कॉन्ट्रॅक्ट बेस हा रद्द करण्यात यावा ही एक आमची मागणी आहे. या ठिकाणी स्मार्ट मीटर लावून जो काही शेतकऱ्यांची फसवणूक, ग्राहकांची फसवणूक ही जी काही मोठ्या प्रमाणात केलेली आहे आणि म्हणून हा स्मार्ट मीटर त्वरित बंद करण्यात यावा. रेग्युलर जे मीटर आहेत तेच राहावा. राहिला प्रश्न थेप केसच्या नावाखाली ते मोठ्या प्रमाणामध्ये दंड आकारतात. थेप केस म्हणजे काय? त्या ग्राहकानं काही चोऱ्या केलं का? मग चोऱ्या जर केलं असेल तर तुम्ही त्यांना पहिल्यांदा नोटीस का दिले नाही? कुठलाही नोटीस न देता कोणाच्याही घरी जाऊन त्याचा मीटर काढणं आणि त्याला थेपकेसच्या नावाखाली दंड करणं हे सुद्धा बंद करणं हे काळाची गरज आहे आणि म्हणून तो एक आमचा या ठिकाणी मुद्दा आहे. या ठिकाणी महागाईचा रेशो मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, त्याच्यावरही कंट्रोल अजून या सरकारने केलेले नाहीत. असे विविध मुद्दे घेऊन जे शेतकऱ्यांना आता 8 तास फक्त लाईन देत आहेत. रब्बीची फसल लावलेली आहे, टेम्परेचर कंटिन्यू वाढत आहे, 8 तासामध्ये कुठलीही लाईटवर फसल होऊ शकत नाही आणि म्हणून शेतकऱ्याचा मोठ्या प्रमाणामध्ये या नुकसान होत आहे. तिसरा शेवटचा मुद्दा आमचा आहे धान खरेदी केंद्रावर ज्या शेतकऱ्यांनी धान दिलेलं आहे त्याचे पेमेंट अजून झालेले नाहीत. हे पेमेंट केव्हा करणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे. असे अनेक मुद्दे घेऊन आज आम्ही कलेक्टरच्या मार्फत SDOकडे आम्ही त्याचं निवेदन देत आहोत आणि ही मागणी करण्यासाठी म्हणून या ठिकाणी धरणे आंदोलनावर आम्ही बसलेलो आहे. महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसची महायुती सरकारने जो अराजकता माजवली होती आणि विरोधी पक्षामध्ये असलेले शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि शरद पवारचे अजित पवार यांना सोबत घेतल्यावर त्यांना वाटायला लागलं होतं की महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नाही, या लोकांचा आवाज म्हणून कोणी समोर येणार नाही, त्याच्यामुळे आपण जेवढ्या अराजकतेने काम करू आपल्याला कोणीही बोलणार नाही आहे, अशी अराजकता माजवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी केला आणि त्याला विरोध दर्शविण्याकरता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संपूर्ण राज्यभर 3 आणि 4 मार्चला जिल्हा मुख्यालयी धरणे आंदोलन देण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशाच्या अनुषंगाने आज गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आम्ही धरणे आंदोलन दिलेले आहे. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची जी पिळवणूक होत आहे, आज आपण महाराष्ट्रामध्ये गोंदिया भंडाऱ्यामध्ये पूर्व विदर्भामध्ये फक्त धान उत्पादक शेतकऱ्यांचं बोलतो, त्याच्यापेक्षा वाईट अवस्था आज विदर्भामध्ये कापूस उत्पादक शेतकरी असतील, सोयाबीन उत्पादक शेतकरी असतील, तूर उत्पादक शेतकरी असतील, यांची अतिशय वाईट अवस्था आहे. 10,000 रुपये कापसाला भाव देणार होते, आज 5,000 रुपयाला कोणी कापूस विचारायला तयार नाही आहे. सोयाबीनची अवस्था तर अतिशय वाईट आहे, 3,000 रुपये क्विंटलनी सोयाबीन लोक विकत आहेत. तुरीची अवस्था आपण बघितली असेल, तुरीच्या डाळीचे भाव खाली आलेले आहेत. आज तूर 80 रुपये किलो, 90 रुपये किलोने तूर विकत आहेत. नाफेड खरेदी करायला तयार नाही आहे, पैसे द्यायला तयार नाही आहे. गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाईचे पैसे आजपर्यंत मिळालेले नाही आहे. शेतकऱ्यांचे धान विकले, धानाचे मोबदला आजपर्यंत मिळालेला नाही आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त लाडली बहिणाच्या योजनेखाली प्रचंड गाजावाजा करणारी सरकार आणि खऱ्या अर्थाने लोकांचा आवाज दाबण्याचं काम हे सरकार करीत आहे, परंतु हा आवाज दाबला नाही पाहिजे म्हणून आज काँग्रेस 3 आणि 4 तारखेला सांकेतिक रूपाने धरणे देत आहे. पुढच्या काळात सरकारला हा काँग्रेसच्या माध्यमाने इशारा आहे, जर यांनी लोकांवर असा अत्याचार करण्याचा पुन्हा प्रयत्न केला तर काँग्रेस रस्त्यावर उतरून वेळ पडे प्रसंगी कायदा सुव्यवस्था ढासळण्याची जबाबदार सरकार राहील, पण काँग्रेस रस्त्यावर उतरून लोकांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.